मान्सूनची वाटचाल संथ 25 जून नंतरच पेरणीला वेग येण्याची शक्यता. यंदा मान्सूनचा पाऊस अत्यंत संथ गतीने पुढे सरकत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अमरावती शहरातील श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाचे हवामान तज्ज्ञ अनिल बन यांनी आज 16 जून मंगळवार रोजी दुपारी 2:30 वाजता दिलेल्या माहितीनुसार सध्या मान्सूनची उत्तरेकडील सीमा सिंधुदुर्ग, सरनई, सोलापूर आणि हैदराबादपर्यंत पोहोचली असून पुढील प्रगतीसाठी अनुकूल परिस्थिती नसल्याचे दिसून येत आहे. अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरात चक्राकार वारे अथवा कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालेले नसल्याने मान्सूनच्या गतीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे मान्सूनचा पुढील प्रवास मंदावला असून पुढील 2 ते 3 दिवसात तो महाराष्ट्राच्या आणखी काही भागात दाखल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. सध्या विदर्भात ठिकठिकाणी हलका मध्यम तसेच वादळी स्वरूपाचा पाऊस पडत आहे. हा पाऊस पूर्व मान्सून स्वरूपाचा असून 22 जून पर्यंत अशीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. काही भागामध्ये उष्णतेचाही सामना नागरिकांना करावा लागू शकतो. प्राचार्य बंड यांच्या अंदाजानुसार विदर्भात मान्सूनचे आगमन 22 जून नंतर होण्याची शक्यता असून समाधानकारक पावसासाठी शेतकऱ्यांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पेरण्या 25 जून नंतरच मोठ्या प्रमाणात सुरू होतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.